नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामर म्हणजेच व्याकरणाविषयी काय करत आहोत, माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण शब्दांच्या जाती ज्या आहेत तर त्या शब्दांच्या जाती आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याविषयी काय केले आहे, थोडक्यात माहिती पाहिली होती. म्हणजेच आपण ओझरती माहिती घेतली होती. आता आपण डीप मध्ये म्हणजेच सखोल माहिती घेण्यास काय करत आहोत, सुरुवात करत आहोत. त्यामध्ये आपण नामाविषयी माहिती काय केली आहे पाठीमागील तासिकेमध्ये, म्हणजेच नामाचे प्रकार, नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार याविषयी माहिती घेतली. आता आपल्याला आजच्या तासिकेमध्ये जे काय असणार पुढील विकारी शब्दाची जात ती म्हणजेच काय तर सर्वनाम. या सर्वनामाविषयी आपल्याला काय करायचे आहे, आज माहिती घ्यायची आहे. सर्वनाम. आपल्याला सर्वनाम पाठीमागेच आपण काय केली, ओझरती माहिती घेतली. सर्वनामाविषयी ओझरती माहिती घेतली म्हणजेच काय केलं आपण की सर्वनामाची व्याख्या, सर्वनामाचे असणारे उदाहरण आपण पाठीमागच्या तासिकेला पाहिले. मग सर्वनामाचे व्याख्या आपण म्हणजे आपल्याला सर्वांना माहित आहे, कोण सांगू शकेल का? म्हणजेच नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात, किंवा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. बरोबर आहे. आपण या पद्धतीने म्हणजे व्याख्या पाहिली. त्यामध्ये मराठीमध्ये असणारे मूळ सर्वनाम किती आहेत? 9. हा बरोबर आहे. मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत? 9. म्हणजे आपण या मराठीतल्या असणाऱ्या मूळ सर्वनामाविषयी काय केली आहे, माहिती पाहिली आहे. म्हणजे मराठीतली मूळ सर्वनामे किती आहेत? 9 आहेत. मग त्यानुसार आपण मराठीतल्या मूळ सर्वनाम कोणकोणते त्याविषयी आपण पाठीमागच्या तासिकेला माहिती घेतली. त्यामध्ये लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती आहेत किंवा वचनानुसार बदलणारी सर्वनामे कोणती आहेत याविषयी आपण काय केली, पाठीमागच्या तासिकेला आपण काय केली आहे, माहिती घेतली आहे. तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो काय करणार आहोत, सर्वनामाचे प्रकार अभ्यासणार आहोत. म्हणजे सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत? 6. या 6 प्रकाराविषयी आपल्याला काय करायचे आहे, आज माहिती घ्यायची आहे. कोणकोणते प्रकार आहेत तर ते आपण काय करूया, पाहूया. किती आहेत सर्वनामाचे मुख्य प्रकार? 6. त्यामधील एक पहिला जो आहे तर तो म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा जो आहे तो म्हणजे त्याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. तिसरा जो आहे तर तो म्हणजे संबंधी सर्वनाम. आणि चौथा म्हणजे काय, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. आणि पाचवा म्हणजे पुढील प्रकार जो आहे तो म्हणजे काय तर असणारा जे काही प्रश्नार्थक सर्वनाम. आणि 6वा जे आहे तर ते म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. म्हणजे सर्वनामाचे जे काही असणारे मुख्य प्रकार आहेत तर ते 6. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम,
संबंधी सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, पाचवा प्रश्नार्थक सर्वनाम आणि सहावा आहे तर तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. सर्वांनी काय करायचे, अगोदर असणारे हे सर्वनामाचे काय करायचे प्रकार लिहून घ्यायचे आहेत. मग आपण एका एका प्रकाराची काय करणार आहोत विस्तृतपणे म्हणजे त्या ठिकाणी त्याची माहिती असणारी काय करणार आहोत अभ्यासणार आहोत. आणि यामध्ये असणारा पहिला प्रकार, या पहिल्या प्रकारामध्ये म्हणजे पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय उपप्रकार आणखी 3 उपप्रकार पडले जातात. तर ते एक म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा द्वितीय पुरुषवाचक, सर्वनाम आणि तिसरा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे त्या ठिकाणी हे याचे असणारे 3 उपप्रकार म्हणजे पहिल्या पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार हे पडतात. या सर्व प्रकाराविषयी आपल्याला काय करायचे आहे विस्तृतपणे इत्थंभूत माहिती म्हणजे परिपूर्ण माहिती आपल्याला अभ्यासायची. आपण सर्व काय करा हे प्रकार एक वेळेस लिहून घ्या म्हणजे आपण बाकीच्या याविषयी म्हणजे माहिती घेण्यास सुरुवात करूया. झालं आहे सर्वांचं ओके. हा पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम. जो काही पुरुषवाचक सर्वनाम आहे तर या पुरुषवाचक सर्वनामाला जे काही आपण त्याची असणारी व्याख्या आहे तर ती व्याख्या आपल्याला काय करायची आहे लक्षात घ्यायची आहे. म्हणजेच बोलणारा स्वतः ज्याच्याशी किंवा ज्याच्याविषयी बोलणार किंवा बोलतो आहे असे ज्यावरून समजते त्यास आपण पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे बोलणारा स्वतः ज्याच्याशी म्हणजे ज्याच्याविषयी बोलत आहे असं आपल्याला ज्यावरून समजतं किंवा समजते त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे बोलणारा काय करतो स्वतः ज्यांच्याविषयी बोलायचं आहे किंवा ज्याच्याविषयी बोलायचं आहे किंवा ज्यांच्याशी म्हणजे समोरच्या व्यक्तीबद्दल म्हणजे स्वतः ज्याच्याविषयी किंवा ज्याच्या सोबत बोलत आहे किंवा ज्यांच्याविषयी बोलत आहे किंवा हे आपल्याला काय होतं त्याचा बोध होतो किंवा समजते त्याला आपण त्या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे बोलणारा स्वतः ज्याच्याविषयी आणि ज्याच्याशी बोलतो आहे असे आपल्याला ज्यावरून समजते त्यास आपण पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. लक्षात येते सर्वांच्या. आणखी एकदा व्याख्या सांगतो लक्ष द्या. बोलणारा स्वतः ज्याच्याशी किंवा ज्याच्याविषयी बोलत आहे असे ज्यावरून समजते त्यास आपण त्या ठिकाणी काय म्हणतो पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी काय करतो तो ज्यांच्याशी किंवा ज्याच्याविषयी बोलत आहे किंवा ज्यांच्याविषयी बोलतो आहे असे ज्यावरून समजते त्यास आपण पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. व्याख्या लिहून घ्या.
व्याख्या घेतली ना. बोलणारा स्वतः ज्यांच्याशी किंवा ज्यांच्याविषयी बोलतो आहे असे ज्यावरून समजते त्यास पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे मी, आपण जे काही पुरुषवाचक सर्वनाम आहेत म्हणजे त्या पद्धतीनं काय मी, आपण अशा प्रकारचे म्हणजे तो, ती जे काही हे पुरुषवाचक सर्वनाम आहेत तर या पुरुषवाचक सर्वनामाविषयी आपण त्या ठिकाणी काय तो, ती, ते जे काही आहेत तर तो, ती, ते, मी, आम्ही, आपण, स्वतः ही असणारे काय आहेत पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे जे काही स्वतःविषयी, समोरच्याविषयी आणि ज्यांच्याशी बोलत आहे त्याला आपण त्या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. या पुरुषवाचक सर्वनामाचे आपल्याला असणारे जे काही 3 प्रकार आहेत तर त्यातील पहिला प्रकार तो म्हणजे कोणता, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम त्यातील असणारा जो काही पहिला प्रकार आहे तो पहिला प्रकार प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजेच त्या ठिकाणी बोलणारा स्वतःचा उल्लेख जर करत असेल तर त्याचं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे स्वतःचा जो काही उल्लेख करतो तर स्वतःचा उल्लेख करताना ज्याही सर्वनामांचा वापर केला जातो त्या सर्वनामाला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे बोलणारा त्या ठिकाणी काय करतोय स्वतःचा जर त्याला उल्लेख करायचा आहे बोलणाऱ्याला स्वतःचा उल्लेख करताना तो ज्या सर्वनामांचा त्या ठिकाणी वापर करेल त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे बोलणाऱ्याचं महत्त्वाचं काय आहे की तो स्वतःविषयी काहीतरी काय करणार आहे समोरच्याला सांगणार आहे. मग स्वतःसाठी तो जो काही ज्या काही सर्वनामांचा तो वापर करणार असेल तर त्या सर्वनामाला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी तो स्वतःसाठी काय जो काही शब्द किंवा जे काही सर्वनाम वापरणार आहे तर त्या सर्वनामाला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे स्वतःचा उल्लेख करताना स्वतःविषयी माहिती देताना ज्या सर्वनामाचा तो वापर करेल त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनामाची काय करायची व्याख्या आपण काय करायची लिहून घ्यायची आहे. काय बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. याचं उदाहरण इथं लिहितोय त्यामुळे लक्षात घ्यायचं की प्रथम पुरुषवाचक सर्वनामाला या ठिकाणी जागा नाही उदाहरण लिहिण्यासाठी म्हणून मी त्याचं उदाहरण काय करतोय इथं वरती लिहितोय. व्याख्या सर्वांनी अगोदर लिहून घ्या उदाहरण लगेच लिहायला मी सुरुवात करतो. मी, आम्ही, आपण, स्वतः, इत्यादी.
उदाहरण काय करूया आपण, वाक्याच्या स्वरूपामध्ये काय करूया, उदाहरण पाहूया की जे काही वाक्याच्या स्वरूपात म्हणजे आपण गावाला जाऊ, आपण गावाला जाऊ. पहा यामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे आपण, पण तो त्या ठिकाणी स्वतःविषयी काय करतोय, आपण, तो काय म्हणतोय आपण, म्हणजे आपण हा शब्द काय होतोय त्या ठिकाणी द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये सुद्धा येऊ शकतो, म्हणजे समोरच्या व्यक्तीविषयी म्हणजे सर्वांना आपण सर्व होऊन गावाला जाऊ, पण तो त्या ठिकाणी काय म्हणतोय, आपण गावाला जाऊ. आपण म्हणजे काय, स्वतः, म्हणजे आपण गावाला जाऊया, म्हणजे तो त्या ठिकाणी आपण गावाला जाऊ असं त्या पद्धतीने काय करतोय, सांगतोय. मग दुसरं वाक्य जे आहे, तर हे दुसरं वाक्य काय, मी अभ्यास केला किंवा मी अभ्यास काय करत आहे. मी अभ्यास करत आहे. या वाक्यामध्ये आपल्याला सर्वनाम ओळखायचं म्हटलं की तर आपण लगेच पटकन ओळखतो, पण हे कोणतं सर्वनाम आहे असं विचारलं तर आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की हे कोणतं आहे, तर पुरुषवाचक सर्वनाम आहे. पण ते कोणतं पुरुषवाचक आहे, तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी लगेच काय व्हायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे. उदाहरण काय करा, सर्वांनी लिहून घ्या. झालं. पहा पुढील असणारा उपप्रकार तो म्हणजे काय, की द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. कोणता आहे, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण प्रथम पुरुषवाचक पाहिले की बोलणारा स्वतः ज्यांच्याविषयी बोलतो असा उल्लेख जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणत होतो, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणत होतो. आता आपल्याला पुढील उपप्रकार जो आहे तो उपप्रकार म्हणजे काय, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. हा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम जो आहे, तर या द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाला म्हणजेच काय, समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करताना ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करायचा असेल, समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करायचा आपल्याला त्या ठिकाणी, म्हणजे त्या ठिकाणी त्याला आपण ज्या सर्वनामांचा वापर करतो त्या सर्वनामाला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करताना आपण ज्याही सर्वनामांचा वापर करतो त्याला आपण त्या ठिकाणी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे तू हे काम कर, म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करतोय, दुसऱ्याला उद्देशतोय, दुसऱ्याला उल्लेखतोय. म्हणजे आपण अभ्यास जरी केला नसेल तरी आपण त्या ठिकाणी दुसऱ्याचं नाव पटकन सांगतो, सर यानं आज अभ्यास केला नाहीये. म्हणजे जर केला नसेल तरी आपण त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो, त्याला विचारतो तू आज अभ्यास केला का रे. म्हणजे समोरच्याला उद्देशून उल्लेखून ज्याही सर्वनामांचा वापर केला जातो त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे तू अभ्यास केला का, म्हणजे त्या ठिकाणी तू अभ्यास केला आहे का, तुम्ही त्या ठिकाणी काय की सर्वजण या अशा पद्धतीने त्या ठिकाणी उल्लेख काय केला जातो. म्हणजे समोरच्याला आपण एखादं काम सांगतो की तुम्ही एवढे काम करा, म्हणजे समोरच्याचा उल्लेख करतोय आणि समोरच्याचा उल्लेख करताना ज्याही सर्वनामांचा वापर केला जातो त्याला आपण त्या ठिकाणी
द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. लक्षात आले? व्याख्या लिहून घ्या. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात किंवा ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्यास आपण त्या ठिकाणी काय म्हणतो तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचे उदाहरण तू, तुम्ही. म्हणजे तू तुम्ही जसं आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय केलं मी आम्ही, तसं तू तुम्ही आपण आणि स्वतः. मग आपण म्हणतात की आपण आणि स्वतः हे काय झाले प्रथम पुरुषवाचक मध्ये आले ना आता द्वितीय मध्ये आले. म्हणजे हे दोन्ही ठिकाणी काय केले जातात. एकट्या व्यक्तीसाठी त्या ठिकाणी स्वतः बोलत असेल तर तोही काय आपण मध्ये येतो आणि स्वतः. स्वतः म्हणजे काय समोरच्या व्यक्तीविषयी तुम्ही स्वतः एवढे काम करा म्हणजे तुम्ही एवढे काम करा किंवा तुम्ही स्वतः एवढे काम करा. तुम्ही मी स्वतःहून त्याला काय केले बुक दिले किंवा मी स्वतःहून त्याला टेक्स्ट बुक दिलं किंवा पुस्तक दिलं. हे जे काय आहे तर मी स्वतःहून दिले त्याला. म्हणजे त्या ठिकाणी काय मी स्वतःहून त्याला म्हणजे त्या ठिकाणी काय केलं जातं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे त्याला स्वतः आपण हे सुद्धा त्या ठिकाणी काय केले जातात वापरले जातात. मग त्या ठिकाणी काय आपण वाक्याच्या स्वरूपामध्ये काय करूया त्याचं असणारं उदाहरण पाहूयात. तू काय करतोस. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दोन काय होतात सर्वनाम दिसतात. पण याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं म्हणजे आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाविषयी माहिती पाहतो. म्हणून आपल्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय आहे तू. म्हणून आपल्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखण्यासाठी म्हणजे तू काय करतोस. आता काय हे जे काही सर्वनाम आहे तर हे काय सर्वनाम काय होतं आपल्याला पुढील याच्यामध्ये त्या ठिकाणी कोण काय म्हणजे ज्या पद्धतीने आपण काय म्हणतो की प्रश्नार्थक सर्वनाम आणि जे काही सामान्य सर्वनाम आहे तर या सामान्य सर्वनामामध्ये काय याचा त्या ठिकाणी पुढील याच्यामध्ये आपल्याला अभ्यास पाहायला मिळणारच आहे. पण आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये तू काय करतोस म्हणजे वाक्य तयार केले. पण त्यामध्ये असणारं जे काही द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे तर ते कोणतं आहे तू. म्हणजे तू काय करतोस. तूच त्या ठिकाणी काय होतं दुसरं तुम्ही. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही एवढे काम करा. दुसरं सेंटेन्स लिहून घ्या. तुम्ही एवढे काम करा म्हणजे तुम्ही एवढं काम करा अशा पद्धतीत म्हणजे ही जी काही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचे असणारे काय तर ही व्याख्या आणि त्याची असणारी ही उदाहरणं आपण पाहिले आहे. लक्षात आलं सर्वांच्या. कोणाला काही अडचण
की आपण व्याख्या आणि उदाहरण काय करायचंय, लिहून घ्यायचं आहे. आपल्याला या पुरुषवाचक सर्वनामामधील असणारा जो काही पुढचा प्रकार आहे, तर या पुढच्या प्रकाराविषयी आपल्याला काय करायचे आहे, लगेच माहिती घ्यायची आहे. हा पुढचा जो काही प्रकार, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचे आहे किंवा लिहायचे आहे, यासाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे आहे असे ज्या सर्वनामावरून आपल्याला समजते किंवा त्यांचा बोध होतो त्यास आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे आपल्याला त्यांच्यावरून काय होतं, तर त्यांचा उल्लेख करणारी जी काही सर्वनामे आहेत, म्हणजे लिहायचे किंवा बोलायचे, तर यांचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना त्या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम जे आहेत तर ते कोणते आहेत, तो, ती, ते, त्या. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं जातं, तर जे काही म्हणजे ज्याच्याबद्दल आपण काय करणार आहोत, बोलणार आहोत किंवा लिहिणार आहोत, म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे आहे असे ज्यावरून म्हणजे ज्या नामावरून असे समजते त्या नामाला आपण त्या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. लक्षात येते सर्वांच्या? म्हणजे त्या ठिकाणी आपण काय करा, आता व्याख्या लिहून घ्या. व्याख्या लिहून घेतल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल. म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे असा उल्लेख त्या नामावरून समजतो किंवा बोध होतो ज्या नामावरून समजतो, उल्लेख ज्या नामावरून समजतो त्यास तृतीय पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे आहे असा उल्लेख करणाऱ्या नामांना त्या ठिकाणी आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या. उदाहरण पाहूया. तो सर्वांचा लाडका आवडता होता. तो सर्वांचा
लाडका, आवडता होता. दुसरं त्या ठिकाणी काय की ती खूप हुशार होती. ती खूप हुशार होती का. म्हणजे त्या ठिकाणी काय करतो समोरच्या विषयी म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचं आहे किंवा लिहायचं आहे असा उल्लेख ज्या नामावरून समजतो त्यास तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे तो ती ते त्या म्हणजे आपण त्या ठिकाणी काय समोरच्या व्यक्तीविषयी बोलणार आहोत. म्हणजे त्या ठिकाणी समोरच्या म्हणजे कोणत्या ज्याच्याबद्दल म्हणजे आपल्याला ज्याच्याबद्दल काय करायचे बोलायचे. म्हणजे समोरच्या व्यक्तीबद्दल म्हटलं तर तू तुम्ही त्या ठिकाणी काय होईल द्वितीय पुरुषवाचक होईल. आणि त्या ठिकाणी काय ज्याच्याबद्दल बोलायचं आहे तर म्हणजे तो आपल्या समोर असेल नसेल ज्याच्याबद्दल म्हणजे काय दुसराही बाहेर कुणीतरी असू शकतो. म्हणजे तो सर्वांचा लाडका आवडता होता. म्हणजे तो आपल्या क्लासमधील एखादा विद्यार्थी तो क्लासमध्ये जरी नसेल आणि आपल्याला एखादी गोष्ट जर त्या ठिकाणी समजली नाही किंवा त्या सरांना आवडली नाही तर ते आपण लगेच काय खाली बसल्या म्हणतो तो सर्वांचा लाडका होता आज तो नाहीये. किंवा ती खूप हुशार आहे, तो खूप हुशार आहे, ते खूप हुशार होते किंवा ते चांगले होते. एखादे सर या ठिकाणी शिकवत असताना ते त्या ठिकाणी काय दुसऱ्या शाळेमध्ये गेले असतील तर आपण त्या ठिकाणी म्हणतो की ते सर खूप चांगले होते किंवा